मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी शासनाने अप्पर मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या डॉक्टर प्रज्ञा सरवदे या नेमून दिलेल्या मुदतीमधील 25 दिवस उलटून गेले तरी अमरावतीमध्ये आलेल्याच नसल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलेला आहे। टेबलवर बसून कागदी घोडे नाचून चौकशीचा फार्स सुरू असल्याचे सुद्धा शिवराय कुलकर्णी यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटले आहे। रेड्डी यांना क्लीन चिट देण्यासाठीच हा फार्स सुरू असल्याचे भाजपाचे स्पष्ट मत आहे, असेही प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाने काढलेल्या 31 मार्च 2021च्या परिपत्रकामध्ये भारतीय पोलीस सेवेच्या अप्पर पोलीस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांची दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली होती। तसे पत्र मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक असलेले अरविंद आपटे यांनी 31 मार्च रोजी डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांना दिले सुद्धा होते। या पत्रामध्ये विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यांनी दीपाली चव्हाण यांना वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी 25 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान त्यांच्या मुख्यालयी स्वतःच्या शासकीय रिव्हॉल्वरने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली होती। दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हे कारणीभूत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून त्याचे विरुद्ध धारणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्याला दिनांक 26 मार्च रोजी निलंबित सुद्धा करण्यात आले होते। दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवकुमार याचेकडून त्यांचा मानसिक छळ होत असल्याची बाब त्यांनी अप्पर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणलेली होती। त्याप्रमाणे दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती दखल घेऊन योग्य वेळेस उचित कार्यवाही श्रीनिवास रेड्डी यांनी केली नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते, असे सुद्धा शासनाने म्हटलेले आहे। वन विभागाकडे तसेच वन मुख्यालयाकडे या अनुषंगाने लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाल्याचे सुद्धा शासनाचे मत आहे। दीपाली चव्हाण यांचे प्रकरण अमरावती भाजपाने बऱ्यापैकी रेटून धरलेले आहे। या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवकुमार यांच्या गैरकृत्यावर श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरून घातल्याचे दिसून येते। त्यामुळे श्रीनिवास रेड्डी हे देखील जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या निवेदनांमध्ये नमूद करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर श्रीनिवास रेड्डी तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी विहित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे अनुपालन न केल्याची बाब दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली किंवा का याबाबत सखोल चौकशी करून हा अहवाल शासनास दिनांक 30/4 पर्यंत सादर करावा, असे पत्र मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांना दिले होते। त्या अनुषंगाने अवघे 5 दिवस महिना शिल्लक असताना सुद्धा डॉक्टर प्रज्ञा सरवदे ह्या अमरावतीत आलेल्याच नाहीत, त्या केवळ कागदी घोडे नाचवून रेड्डी यांना क्लीन चिट देण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केलेला आहे। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये तत्कालीन अप्पर मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी हे दोषी आहेत का? त्यांनी तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं का? त्यातील मुख्य आरोपी शिवकुमार यांना वाचवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक काही कृत्य केलं का आणि ते कितपत दोषी आहेत हे तपासण्यासाठी मुंबईच्या IPS अधिकारी डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांच्या नेतृत्वात 1 सदस्यीय चौकशी समिती ही पोलीस प्रशासनाने लावलेली आहे। 1 एप्रिलला प्रज्ञा सरवदे यांच्याकडे हे काम शासनाने सोपवलं आणि 30 एप्रिलपर्यंत MS रेड्डी यांचा दीपाली प्रकरणात सहभाग किती हे तपासून त्याचा अहवाल सादर करण्याची मुदत त्यांना देण्यात आली होती। आज 25 तारीख आलेली आहे आणि या 25 एप्रिलपर्यंत डॉक्टर प्रज्ञा सरवदे एकदा देखील अमरावतीत आलेल्या नाही, मेळघाटात आलेल्या नाही, त्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली नाही। दीपाली चव्हाण प्रकरणामध्ये दीपालीचे पती असतील, तिचे कुटुंबीय असतील, इथले सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध संस्था असतील, पत्रकार असतील, या विषयावर आंदोलन करणारे लोक असतील, यांचं कोणाचंही कुठलंही मत हे प्रज्ञा सरवदे यांनी जाणून घेतलेलं नाही।
25 दिवस या चौकशी समितीचे पूर्णपणे वाया गेले आहे आणि समजा 30 एप्रिलला डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांनी अहवाल दिलाही, तरी तो अहवाल किंवा ते जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष टेबलवर बसून IQ माहितीच्या आधारे, टेलिफोनिक माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष राहतील की जेणेकरून या निष्कर्षांमुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. आणि म्हणून प्रज्ञा सरवदे यांच्या एक सदस्यीय चौकशी समितीने या प्रकरणामध्ये पूर्णपणे टाइमपास केलेला आहे. याचा दुसरा अर्थ असा निघतो की MS रेड्डी, तत्कालीन अपर मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी यांना वाचवण्यासाठी सर्व उच्चपदस्थ जे कटकारस्थान रस्ता आहेत त्याच कटकारस्थानाचा हा देखील एक भाग आहे का, अशी शंका दीपालीच्या कुटुंबियांमध्ये आणि दीपाली चव्हाण प्रकरणामध्ये जे समाजमन सुन्न झालेलं आहे त्या संपूर्ण समाजमनामध्ये ही प्रतिक्रिया उमटायला लागलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये विनोद शिवकुमार याने अचलपूर न्यायालयामध्ये केलेला जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक हे अमरावती शहरामध्ये फिरतानाचे चित्र दिसल्याचे सुद्धा जनचर्चा जोर धरत आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये श्रीनिवास रेड्डी याला सर्व प्रशासन पाठीशी घालत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.